विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरचा प्रश्न हा पाहता क्षणी खूप अवघड वाटतो, परंतु याचं उत्तर अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये काढूया. वर्गमुळात 10 प्लस वर्गमुळात 10 आहेत, तर 10ची फोड करता येते, परंतु त्याच्यामधला फरक हा 1चा नाहीये. चला ठीक आहे, म्हणजे 10 जमणार नाही. प्लस असल्या कारणानं समोर जायचं. 11ची सुद्धा फोड करता येईल, परंतु त्याच्यामधला जो फरक आहे ना, तो फरक हा 1 येणार नाही. मग 12ची फोड करा. 12ची फोड आपल्याला दिसून येईल 3 × 4 12. याच्यातला फरक 1चा आहे. आता प्लस असल्या कारणानं काय करायचं, मोठी संख्या घ्यायची. चला ठीक आहे, याचं उत्तर 4 आलं. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगते बघून घ्या. 32 आहे, मायनस असल्या कारणानं मागे यायचं, म्हणजे 32ची फोड होणार नाही, तशी 31ची पण होणार नाही, परंतु 30ची फोड होईल. 30ची फोड केली असता 5 × 6 होईल आणि यांच्यातला फरक 1चा येईल. इतर मध्ये फरक येणार नाही. मायनस असल्या कारणानं छोटी घ्यायची. याचं उत्तर 5 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सांगता येते. समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.